आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून आज आमचा धडक जिल्हाधिकाऱ्यांवर मोर्चा आहे। आज आम्ही मातंग समाजाला आवाहन केलं आहे की आज नूतन वसाहतच्या भागामध्ये विकास लोंढे या तरुण मुलावर आज हल्ला झाला आहे आणि हा हल्ला या 4-5 लोकांनी एकट्या माणसाला पोहोचून ते हल्ला केला आहे आणि लगातार 120 वार लोखंडी रॉड पाईपनी त्याला मारलेले आहे। ते माणूस त्याचा जीव गेला आहे, इतके त्याला मारलेला आहे। इतक्या होऊनही तरी पण मातंग समाज आज झोपेलच आहे। आज मातंग समाजाला थोडी बी तीळभर काळजी नाहीये की आज त्याच्यावर झाला तर उद्या आपला होईल, आपला पुरा समाज खतम होईल। यासाठी आज आम्ही सगळे मातंग समाज मिळून आज आम्ही इथं मोर्चा काढलेला आहे आणि अशी मागणी आमची आहे की ह्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी शिक्षा व्हावी, अन्यथा मातंग समाजातले जितके तरुण मुलं आहेत तितक्या तरुण मुलांनी आपल्याला 10,000, 15,000, 20,000 जितके मुलं ग्रुप तयार करतील तितके मुलांनी ग्रुप तयार करावा आणि शासनाला एक विनंती करावा की ह्या मारेकऱ्यांना जालन्यातच नाही महाराष्ट्रभर मातंग समाजावरच अन्याय अत्याचार होतो। कोणी तोंडावर मुतत आहे तर कोणी त्याचे कपडे फाडतंय, कोणी त्याला भोंगळं करतं, तर कोणी त्याची इज्जतीची निलामी करतं। ह्या कामाला पाहून मातंग समाजाने डोळे उघडावा आणि जे मातंग समाजामधले जे तरुण मुलं आहेत त्या मुलांनी एकत्र येऊन शासनाला एक विनंती करावा की आम्हाला न्याय द्या आणि मारेकऱ्यांना फाशी शिक्षा द्या, नाहीतर ह्या तरुण मुलांनी आपल्या हातामध्ये काठ्या उचला हा एक पर्याय आहे। आणि मी मातंग समाजाच्या तरुण मुलांना पुढाऱ्यांना सगळ्या आपल्या मातंग समाजाच्या लोकांना सांगतो की आता हा रस्त्यावर यायचा आज मार्ग आहे आपल्याला। आज एकाची बारी उद्या 2, 3, 4 पुरा मातंग समाज लोक खल्लास करते आणि प्रत्येक समाजामध्ये लोक आज खून मर्डर एक गोष्टीसाठी 1 रुपयासाठी असे काही किरकोळ कारणासाठी मनामध्ये राग ठेवून आज त्या लोकांना मनी मारायला लागले। आज हा इतका अनर्थ व्हावा लागला की त्याचं घर उजाड व्हावं लागलं आणि आज मातंग समाज माझा आज डोळे घालून बसला, डोळे मी तर म्हणून डोळे झाकून बसला नाही, आपल्या बांगड्या हातात घालून बसलाय। त्या बांगड्या फोडा आणि बांगड्या फोडून रस्त्यावर या आणि एक आवाज उचला। जर आमच्या मातंग समाजाला एकाला जर कोणी हात लावला तर असं मोहळून तुटून पडा की ती आवाज निघली पाहिजे, कळाल की जे लहुजी वस्तादचा एक मान खळा येतो आपल्याला डफळे देणे, डफळ्याची घाई करा थोडीशी दाखवा। ह्या मातंग समाजाने थोडे डोळे उघडा आणि एक मोठा जुलूस काढा। आज हजारोच्या संख्येने आहे, उद्या लाखोची संख्येने महाराष्ट्रभर मातंग समाज जागृत होईल आणि मला विश्वास आहे हा मातंग समाज माझा भारतभर 1 कोटी ते 1.5 कोटी लोक आज माझा समाज आहे आणि आज मुठ्ठीभर लोकांसाठी तुम्ही घाबरता। अरे तुम्ही घाबरू नका, तुम्ही एकत्र व्हा, एकत्र होऊन ह्या लोकांसंग कोणती पद्धत जात असू द्या, जातीभेद आम्ही करत नाही, कोणा जातीतला मनुष्य असू द्या, त्यांनी जर असा बेरहमीने कोणा जातीच्या लोकांनी मारलं त्याला शिक्षा द्या आणि त्याला कायद्याच्या दायऱ्यामध्ये राहून काम करा। शासनाला मी विनंती करतो, जसं नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला बाल किल्ला म्हणतात, तर जालन्यामध्ये ताबडतोब जालना जिल्हा आणि या कायद्याचा बाल किल्ला लागू करावा ही शासनाला माझी कळकळीची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। रचना